तर मुलांनो, आज आपण बघणार आहोत एक भूताची गोष्ट, म्हणजेच हडळ आणि व्यापाऱ्याची. तर चला मुलांनो, सुरू करूया. एक गाव होता आणि त्या गावामध्ये खूप लोक राहायची, कामधंदे करायची. आणि त्या गावामध्ये एक व्यापारी सुद्धा राहत होता, जो सोन्या चांदीचा व्यवसाय करायचा आणि तो दागिने बनवून विकत होता. एक दिवस तो व्यापारी व्यापार करण्यासाठी शहराकडे निघाला होता. आता शहरात जाण्याकरिता तेव्हा चांगले दळणवळणाची साध्य उपलब्ध नव्हती आणि मग त्याला पायी चालायचं काम पडायचं. आता तो व्यापारी पायी निघाला होता शहराकडे आणि शहरात जाण्याचा रस्ता हा जंगलातून होता. मग तो व्यापारी व्यापार करण्यासाठी शहराकडे चालला. आपले साहित्य घेऊन तो निघाला होता. आणि बरं का मुलांनो,